अरे बापरे, पोरी पाहायला जा लागते. लय गमू राहिलं रे बाबा. अबे हो, गर्मी में ठंडी का एहसास झालंच नाही का तुझ्या अजून? अरे झालंच नाही का म्हणजे? आपल्या एडिटर जवळ पैसा नाही आहे म्हटलं एवढे एवढे वेगवेगळे कपडे घालायले. हे काय यातच भागू राहिला तो. अबे वासायल्या, पण आपल्या घरात तर पाणी येते ना रोज. अबे अंग धुईन चांगलं, खचखच साबण लाव, हातपाय घास. नाही अरे 3 महिने झाले ना साबण नाही पाहिलं. भांडे लावायला साबण वापरू राहिलो मी. तोंड घासायले न दात घासायले न कपडे धुयाले. अबे मुई किड्या, मग मी का तुला का रोज का संतूर अंग धुरायलो का? बावल्या कपडे धुयाच्या साबणानं मोठमोठे डाग निघले. तुझ्या चेहरा काय चीज आहे बे? अरे तसा बी का मुंगशेल तोंडाचा तू. तुला कोणती पोरगी पसंत नाही करत. ते तरी वर तू कपडे धुया साबण लावराल म्हणून जरा गोरा पडला. नाही तर तुला पाहिल्यावर पोरी चक्कर येऊन पडत जात. क्रीज गेली सावतर रावल्याच दिसत जास तू. अरे दोघं बापलेच्या गोष्टी संपतात का नाही? अरे पोरगे पाहायला जा लागते तुम्हाला. काय घरचे भांडे घासता का? थांब जातो ना, अजून बापजी याचा राहिला, सोने याचा राहिला. काऊन लग्न बापजीच आहे का? अहो माता माय बापजीला समजते, म्हातार होईलाय, हड्ड्या मसनात जायला त्याच्या. पोरीचं चालचलन कसं आहे, नक्षत्र कसं आहे, हे तो कोणी मायले पाहून सांगू शकते. आता माय लग्न पोरी संग कर लागते, पोरीच्या माय संग. पोरीच्या मायले पाहून काय सांगते बापजी? तसाही तो बापजी भलता लोफर आहे. मी तर म्हणतो त्याला नेऊ नका संग. तो याचा राहू दे ना, तिच्या आजी संग स्वतःचं लग्न जोडून ये. अहो तुला माहित नाही, जशी कंपनी असते की नाही तसंच प्रोडक्ट निघते. म्हणून बापजीला घेऊन चाललो. तो आजी नाते गोते पाते सगळं काळापासून वैयक्ती. असं आहे का? घेऊन जा बाबा मग. अरे ओ शालिकराम, काय लिका भांडणं तर कमी करा रे. गावाच्या बाहेर लोक आवाज येऊ राहिला रे तुमचा. सुनबाई, आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला लोफर म्हणून शोभत नाही वर तुले. आता माय बुड्याचे कानले तेज आहेत रे बाप्पा. घरा बाहेर लोक ऐकू गेलेले. अरे नाही 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 आबाजी, म्हटलं तुम्हाला नाही, असंच आपल्या गावातली जनरल गोष्ट चालू होती. जनरल हो, मला समजते कसा जनरल आहे तर. डोसक्यावरले केस काही माझ्या कबुतरांनी तू पडले. जाऊ द्या तिकडे. पण मी काय म्हणतो शालिकराम, अरे पोरीचं जात काय, गोत काय, कुठची आहे, काही माहित गीत आहे का नाही? का उठला सुटला की चालला लग्नाले? अरे बाबा, आजकाल कायचं काय हो, आजकाल यानं काय ते कोणती ते असते ना पाहते ऍप, काय ते ऍप पाहिलं, त्याच्यावर दिसली त्याला पोरगी. तिकून बायोडाटा पाठवला, इकून बायोडाटा पाठवला, झालं बोलावलं त्यानं. कळलं का? आमच्या टायमाला जर एखादा दलाल गिला राहायचं बाबा, तो येत जाय. त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही पोरीचं खानदान गोत्र हे ते काढत जाऊ, आणि मग कुठे आम्ही लग्न करायला तयार होत जाऊ रे बा. आता तर काही निघलं बाबा. बाबा काही फरक नाही पडत त्यानं. आता काय राहिलं का, त्या गोष्टी राहिल्या का? माहित असलं नाही म्हटलं तर काय फरक पडू राहिला? फरक पडते म्हटलं मामाजी. तुम्हाला सांगतो फरक पडते, लय फरक पडते. अहो मला कनी लग्नाच्या पहिले यायचा फक्त फोटो दाखवलता. त्या फोटो जसा पैलवान सारखा दाराशिंग सारखी बॉडी, काय मिसू रुबाबदार, त्या फोटोला बघून हवं म्हटलं राजे. आणि डायरेक्ट लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पाहिले, डोळे उघडून पाहिलं तर मला फसवलं म्हटलं. हे हातापायच्या गाड्या दुमण्या पत्रवा मस्तकी बांधून दिल त्या. मला फसवलं म्हटलं. ओय, शिल्लक बोल राहिली का? अव मा जवानीत मी पैलवानच होतो. जेपासून लग्न झालं का तुझ्या संग, अरे गोचिडासारखं रक्त पिऊ राहील तू माय. मामाजी तुम्हाला खोटं नाही सांगत. जर का मला पहिले माहित असतं ना हा माणूस असा निघणार आहे म्हणून, मी कोळल्या इरीत जाऊन जीव दिला असता. पण या माणसावर लग्न नसतं केलं. आयुष्यभर रणकी बसली सह चाललं असतं घरी. पण या माणसासोबत लग्न नाही म्हणजे ना. हो जाय ना, तो रंडवा सन्मान खाणे की नाही, तो त्यासाठीच बसला. जाय तोंड कर काय त्याच्यासोबत. पा मामाजी पा, किती लोफर बोलते हा माणूस. या माणसाला समजते का नाही काही कवडीची अक्कल गिक्कल, की फॅमिली बी पाहते आपला व्हिडिओ का काही उठलं सुटली काही शब्द वापरे तोंडात. आजकाल त्याचाच जमाना यायला सुनबाई, तुम्हाला नाही माहित. आजकाल जर का जरासं काही अश्लील बोललं का नाही तरच व्हिडिओ ट्रेंड मध्ये, डायरेक्ट ट्रेंड मध्ये. जाऊ द्या ना बाबा, या बालिश बुद्धीच्या कुठे नाही लागता. चला मी काय म्हणतो, चला पोरगी पाहिले. चला मग. अरे या पाहुणं, बसा बसा. कुठी तुमच्या बोकांडी? जरा कॉमेडी स्वभाव आहे आमच्या आबाचा म्हटलं. खराब वाटून घेऊन तो का? नाही यात कसलं खरा वाढून घ्यायचं. या बुड्याच्या चात तर मी मीरा 771 टाकायचो. नाही बसा ना बसा. काय म्हटलं पाहुणं, कुठे आलं तुमचं गाव? गाव नाही आलं, आम्हीच आलो. नाही पाहुणं तसं म्हणणं नाही माय, तुझं गाव कुठे आहे म्हटलं? पृथ्वीवर आहे, महाराष्ट्रात. बुडे नदीच नाही राहिला पुरत रे बापा. एवढं भोकाच दिसू राहिलं मला. जाऊ द्या. यातला मुलगा कोण आहे म्हटलं? मुलगा तो काय राजाव काका, 2 डाळिंबाच्या मनात एक अंगूर लटकेल दिसू राहिला ना, तोच आहे मुलगा. हा, याची हाईट एवढी लहान कशी काय राहिली? याला तर मिशानेत फुटले अजून, हा लग्न करायला निघला का? अरे बालविवाह कायद्यानं गुन्हा आहे बरं.
हे सांगा पहिले पहिले 18चं होईल का नाही? काका ते फक्त खाऊ खाऊ जैलं ना होते. तुम्ही आमची चेष्टा करून राहिले का राजो? 30 वर्ष व्हायला पोराचं. अरे धोळ आहे धोळ. ते कसं लहानपणी जरा वस्तारा इस्तारा मारला नाही त्यानं, म्हणून त्याला दाढी मिसूर काही आलं नाही. अरे बापा फक्त वस्त्र्याचाच प्रॉब्लेम आहे ना, नाही तर निघाव अंदरला एखादा डिफेक्ट, नाही तर साईड इफेक्ट, गुप्त रोग. मला लग्नानंतर माहित पडावं की मी कधी आबा होणारच नाही म्हणून. नाताचं तोंड पाहायच्या पहिलेच मला वर चाललं जावं लागेल. अरे नाही 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 नाही, तशातला काही विषय नाही. अरे हो, अमिताभ बच्चनची झेरॉक्स कॉपी काय समजून राहिला रे स्वतःले? म्हणजे काय ज्याला दाढी मिसूर नसते त्याला का पोरं होत नाहीत का? नाही नाही आवाजी तसं काही म्हणणं नव्हतं माय. पण तुमची कोण एवढी पेटली? अबे तुला मला दाढी दिसू राहिली का मिसूर दिसू राहिली का? हा नातू माया आहे म्हटलं, बाजूनं बसेला आहे तो. आणि एक माया घरी एक शांताराम नावाचा काट्ट बी आहे म्हटलं मले. पहा बाजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यावरूनच तुम्ही अंदाज बांधा की माया काय म्हणणं आहे. पहा राजीव, काय असते, एक शिकारी असते. एक दिवस तो जंगलात जात असते, शिकार करायची असते त्याला. शिकारी म्हटल्यावर तर शिकार करणारच ना. मस्त बघित जंगलात जाते. पण यावेळेस त्याच्याने एक गलती होती. तो काय करते माहिती आहे का? बंदूकच्या जागी छत्री उचलते आणि चालला जाते जंगलात. अचानक त्याच्या समोर एक बब्बर शेर येऊन उभा थांबते. आणि मग शिकाऱ्याला माहीत पडते की आपण तर भाऊ बंदूकच्या जागी छत्री आणली. पण तरी तो काही हिंमत हारत नाही. तो काय करते माहित आहे का? बंदूक छत्रीला घेऊन बंदूक सारखा धरते आणि डायरेक्ट त्या वाघाजीकडे धरते आणि गचकन खोलते. डायरेक्ट वाघ खलास. अबे चिंदूक सोग्या काही काही गोष्ट सांगू राहिला का? छत्रीन किती वाघ मोरू राहिला का? अबे दुसऱ्या कोण गोळी मारलीशी, दुसरा एखादा शिकारी येशील जंगलात. बस आबाजी मी तेच सांगायचा प्रयत्न करू राहिलो. गोळी कोण दुसऱ्यानंच मारेल. अरे म्हणजे मावर शक करू राहिला, मला मर्दानगीवर शक करू राहिला लगे. आपण कोणावर शक नाही करू राहिलो, बस एक स्टोरी सांगितली तुम्हाला. या दोघांच्या भांडणाईत मी राहतो वाटतं मुंजा. सोन्या भाऊ सोन्या भाऊ, आवरलं का बुड्याला? आवरणं जरासं. मला काय घोडी चढू देत नाही वाटते एवढा. हे पा पाहुणं, मी सांगू राहिलो तुम्हाला, माई पोरगी लग्न झाल्यावर बी शिकणार बरं. तिची इच्छा आहे म्हटलं शिकेची. मी का आता का लहान का तिचे पुस्तकं फाडलेली? अरे मोकार सांडा, मुका बसणं जरा मुका बसणं याच्या नसतं आता लग्न नाही उरवलं चबरेल धंदेच्यानं. अरे 30 वर्षात झाला ना तू, सांडच्या सांड्यास ना अजून गावात पडेल. अरे तुले जर का गावातून कोण्या बुद्धीनं जरी जाताना पाहिलं ना, ती पदर वर करून खऱ्या दरवाजा खिडक्या बंद करून अंदर जाऊन बसून राहते. एवढा खौफ आहे म्हटलं तया, तुला मुकाच बस. माझ्या मग बाप मला बाप असून माझ्या सासऱ्यांना इज्जत करून राहिला. बस सासऱ्यांना नाही कशा गोष्टी. नाही, आता आपला पोरगा बी कसं बीएतून इंजिनिअरिंग करून राहिला म्हटलं, तर आपण तुमच्या पोरेला बी साप पाठवून देऊ. बहीण मायले बीएतून इंजिनिअरिंग, हे काही नवं नाही लागलं. हे आर्ट्सवाले काही पासून इंजिनियर होऊ राहिले. हो तसं नाही, ते त्याला खतरनाक खतरनाक स्टोरी आहे, ते एखाद्या दिवशी सांगणार तुम्हाला. हे बघा राजो, मी काय म्हणतो, आता आपण बाहेर गेलो त्याच्यानं कसं व्हिडिओ शूट करायला प्रॉब्लेम होऊ राहिली. नेटचा बी इश्यू राहते, अपलोडिंग होऊन राहिली, थंबनेल अपलोड होत नाही, टायटल अपलोड होत नाही, फक्त व्हिडिओ अपलोड होते. तर मी काय म्हणतो, आपण थोडे कसे आता 8-8 मिनिटाचेच व्हिडिओ टाकू काही दिवस, मग नंतर थोड्या काही दिवसानं आपण पुन्हा 15 मिनिटा टायमिंग करून टाकू. काही सबस्क्रायबर बनवूनची इच्छा होती आपल्या की टायमिंग 15 मिनिटचा करा, तर आपण ठीक आहे 15 मिनिटा टाइम करून टाकू. परंतु सध्या या 5-6 दिवस तरी 8-8 मिनिटाचेच व्हिडिओ येतील. जरा तुम्ही सुद्धा ॲडजस्ट करा. तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, कारण की याचा पार्ट 3 येणार आहे. त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा हो राजा हो. तुमचं एक लाईक आपल्याला थोडा आनंद देतो. चला भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.